स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील करोलीटी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक खून प्रकरण उघडकीस आले आहे। अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयत भारत इराप्पा करपे यांच्या पत्नी नीलाबाई भारत करपे हिचे बाबाजी गोविंद करपे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते। या संबंधास भारत करपे अडथळा ठरत असल्याने नीलाबाई आणि तिचा प्रियकर बाबाजी यांनी संगनमत करून भारत करपे यांचा खून करण्याचा कट रचला। यानुसार दोघांनी मिळून भारत करपे यांना काठीने मारहाण करून व गळा आवळून ठार मारले। त्यानंतर हा खून लपवण्यासाठी मृतदेह घरासमोरील खिडकीला ठिबकच्या काळ्या पाईपने गळफास घेतल्याचा बनाव करून अडकवण्यात आला, जेणेकरून आत्महत्येचा आभास निर्माण होईल। घटनेनंतर मयताचे पुत्र मनोज व अनिकेत करपे यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणून दारू पिऊन मृत्यू झाला अशी खोटी माहिती दिली। तसेच पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती न देता अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पोलिसांनी केलेल्या सखोल तपासातून ही घटना उघडकीस आली। सुमारे 14 दिवसानंतर या खून प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणी एकूण 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मयताची पत्नी नीलाबाई करपे व तिचा प्रियकर बाबाजी करपे यांना खुनाच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे। तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मनोज व अनिकेत करपे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई जत विभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे।